कर्माचा गहन हिशोब. एका मंदबुद्धी तरुणाने जेव्हा पास्ट लाईफ रिग्रेशन केलं तेव्हा जे सत्य समोर आलं ते ऐकून तुमचा थरकाप उडेल. ही एक सत्य घटना आहे. आजच्या जगात अत्यंत अपयशी ठरलेला तरुण. त्याची समस्या विचित्र होती. तो अभ्यास करतो पण काहीच लक्षात राहत नाही. त्याची बुद्धी त्याला साथ देत नाही. तो रोजच्या साध्या गोष्टीही विसरतो. लहानपणी आई दुकानात पाठवायची तर दुकानात गेल्यानंतर काय आणायचंय हेच तो विसरायचा. चिठ्ठी लिहून दिली तर खिशात चिठ्ठी आहे हेही विसरायचा. ग्रॅज्युएशन पास व्हायला त्याला 5-6 वेळा परीक्षा द्यावी लागली, कारण कधी तो पेन विसरायचा तर कधी हॉल तिकीट. एवढं सगळं असूनही प्रकाशला एका गोष्टीचं खूप आकर्षण होतं. सूर्य आणि ऊर्जा. त्याला यावर संशोधन करायचं होतं पण त्याची बुद्धी त्याला साथ देत नव्हती. हे अपयश आणि नैराश्य घेऊन तो पास्ट लाईफ रिग्रेशन करायला आला. एक्सपर्टने प्रकाशला संमोहित केलं. त्याचं मन शांत झालं आणि वर्तमानाच्या सीमा ओलांडून तो भूतकाळात एका दुसऱ्या जगात पोहोचला. तो दुसऱ्या महायुद्धाच्या काळात अमेरिकेत होता. तो मंद नव्हता, उलट तो एक अत्यंत हुशार वैज्ञानिक होता. त्याच्या बुद्धीचा वापर करून तो अणुबॉम्ब बनवत होता. अत्यंत महत्त्वाकांक्षेने आणि अहंकारापोटी त्याने अणुबॉम्ब बनवला. त्याने त्याच्या ज्ञानाचा उपयोग जगाच्या कल्याणासाठी नाही तर विनाशासाठी केला होता. आणि मग तो कालरात्रीचा क्षण आला. हिरोशिमा आणि नागासाकीवर बॉम्ब टाकले गेले. क्षणार्धात लाखो निरपराध लोक मृत्युमुखी पडले. विनाशाचं ते तांडव बघून वैज्ञानिकाचा अहंकार क्षणार्धात कोसळला. मी हे काय केलं या विचाराने त्याला वेड लागलं. त्याला झोप येत नव्हती, शांतता मिळत नव्हती. या सगळ्या मानसिक त्रासाला कंटाळून त्याने एक दिवस आत्महत्या केली. त्याला वाटलं मृत्यूने सगळं संपेल, पण कर्माचा हिशोब मृत्यूने संपत नसतो. प्रकाशला पास्ट लाईफ तर दिसलं, पण तो मंदबुद्धी का झाला होता हे जाणून घेण्यासाठी त्याला स्पिरिच्युअल गाईडकडे नेण्यात आलं. तेव्हा त्याला तिथं फक्त काळा धूर दिसत होता, ज्याचं रहस्य आध्यात्मिक मार्गदर्शकाने सांगितलं. हा काळा धूर दुसरं तिसरं काही नसून तुझ्या बॉम्बमुळे विनाकारण मरण पावलेले लाखो तळमळणारे आत्मे आहेत. त्यांच्या सामूहिक दुःख आणि नकारात्मकतेने तुझ्यावर हल्ला केला आहे. याच आत्म्यांनी काळ्या धुराच्या रूपात तुझ्या बुद्धीभोवती एक वेढा निर्माण केला आहे. म्हणूनच आजच्या जन्मात तुला काहीच स्मरणात राहत नाही आणि म्हणूनच तू मंद आहेस. एक्सपर्टने विचारलं, या कर्माचं फळ हा एकटाच का भोगतोय? तर उत्तर आलं, हा एकटाच नाही तर अणुबॉम्ब बनवणाऱ्या टीममधील प्रत्येक जण आज अशाच मानसिक आणि बौद्धिक यातना भोगत आहेत. कर्म कोणालाच सोडत नाही. मग आता यावर उपाय काय हे विचारताच स्पिरिच्युअल गाईड म्हणाले, यावर एकच उपाय, क्षमायोग. जोपर्यंत प्रकाश मनापासून त्या लाखो आत्म्यांची आणि स्वतःचीही क्षमा मागत नाही तोपर्यंत ही बुद्धी अशीच जखडलेली राहील. या पास्ट लाईफ रिग्रेशन थेरपीमुळे प्रकाशला त्याच्या आयुष्यात असलेलं दुःखाचं मूळ समजलं. ही कथा हेच सिद्ध करते की विज्ञानापेक्षा कर्माचा नियम श्रेष्ठ आहे. विज्ञानाने दिलेली शक्ती विनाशाकडे नेऊ शकते, पण अध्यात्मच त्यातून आपल्याला मुक्तीचा मार्ग दाखवू शकतं. कर्माचा गहन हिशोब ही कथा कशी वाटली हे मला कॉमेंट करून नक्की कळवा. आणि अशा प्रकारच्या कथा आणखीन ऐकण्यासाठी VAG मराठी स्टोरीज या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.